आम्ही आगाने आगा खात पॅरेंट बघायला. आता आपण जाणार आहोत आगा खान पॅलेस. आता आम्ही आलो आहे आगा खान पॅलेस मध्ये. साली पुण्यात दुष्काळ पडला होता आणि लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने सुलतान मोहम्मद शाह आगा खान याने हा पॅलेस बांधला होता. हा पॅलेस बांधायला एकूण 5 वर्ष लागली होती आणि एकूण खर्च आला होता 12 लाख रुपये. या पॅलेसचे एकूण क्षेत्रफळ हे 19 एकर आहे, ज्यामध्ये 7 एकरमध्ये हे पॅलेस उभारले आहे आणि 12 एकरमध्ये एक छानसे गार्डन उभारले आहे. आगा खान पॅलेस ही एक ऐतिहासिक इमारत आहे. याच ठिकाणी महात्मा गांधीजींना 1 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 इंग्रजांनी नजरकैदेत ठेवले होते. गांधीजींबरोबर त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, सचिव महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांनाही याच ठिकाणी नजरकैदेत ठेवले होते. आपण आता पहिल्या दालनात आलो आहोत. या दालनामध्ये महात्मा गांधीजींचे लहान स्मारक आहे, तसेच दुसऱ्या महायुद्धातील माहिती सांगणारे फलक भिंतींवर लावलेले आहेत. या इमारतीचे बांधकाम हे इटालियन बनावटीचे आहे. या पॅलेसमध्ये गांधीजींच्या आयुष्यातील अनेक छायाचित्रांचा संग्रह, त्यासोबत गांधीजींनी वापरलेले कपडे, चपला असे अनेक वस्तू आपणास पाहायला मिळतात. महात्मा गांधीजींनी वापरलेल्या भरपूर गोष्टी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि सेक्रेटरी महादेव देसाई यांनी त्यांचा शेवटचा श्वास याच पॅलेसमध्ये घेतला होता. महात्मा गांधीजींची समाधी ही भारतात 2 ठिकाणी आहे, एक दिल्ली राजघाट येथे आणि दुसरी आगा खान पॅलेस येथे. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा. आपल्या लहान मुलांना या ठिकाणी नक्की घेऊन या.
कसं वाटतं तुम्हाला आगा खान पॅलेस?